तर शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही श्रीनगरमध्ये दाखल होणार आहेत। सांगलीतील हजारो पैलवान रक्तदान करणार असल्याची माहिती मिळते। तुम्ही रक्तदान शिबिर करताय आणि 1000 पैलवानांना सांगलीतून इथे घेऊन आलात, काय म्हणाल? खरं तर हा आमच्यासाठी व पक्षासाठी सांगली जिल्ह्यासाठी हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। कारण देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 77 वर्षांमध्ये हा पहिला उपक्रम आहे आणि हा शिवसेना पक्ष करतोय। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि हा इतिहास घडलेला आहे की 1000 नाही तर मी आज 1200 पैलवान घेऊन आलेलो आहे। कारण आम्हाला 1000 जणांचं रक्तदान करायचं होतं, पण काही कोण आजारी पडलं, कोण रिजेक्ट झाला, तर 200 पैलवान मी एक्स्ट्रा घेऊन आलेलो आहे। आणि जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल, श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा 4 ठिकाणी ही यात्रेतली सर्व सहभागी आमचे मल्ल सहभागी होणार आहेत। जवळजवळ आज 3 ठिकाणी रक्तदान झालेलं आहे आणि उद्या 4 ठिकाणी आहे। कॅमेरा पर्सन मनीष सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर।